स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर इकडे मी गावाकडे आलेली आहे, त्यामुळे 2 ते 3 दिवस झाले व्हिडिओ अपलोड करू शकली नाही. तर बघू शकता मस्त असं गावचं वातावरण. हे माझ्या आईचं घर आहे. याचा व्हिडिओ याआधी पण मी टाकलेला आहे, पूर्ण होम टूर केलेली आहे. आणि इथे 2 दिवसा मिळून मी व्हिडिओ बनवलेला आहे. वेळच मिळाला नाही, त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी 2 दिवसा मिळून एक व्हिडिओ तयार केलेला आहे. इथे माझ्या बहिणीचा मुलगा छान देवपूजा करत आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. आणि इथे बघू शकता हे असं आमचं घर आहे छोटंसं. इकडे किचन आहे. तर अशा पद्धतीने हे गावाकडचं घर आहे. छान असतं खेड्यातलं वातावरण. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे तर एकदम मस्त करमतं खेड्यामध्ये. इकडे पाण्याचा नळ आहे. आता इथे संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. तर इथे माझ्या भावाचा मुलगा पाणी भरत आहे. नळ आलेले आहे. इकडे दोन्ही वेळ नळ येतात, पाणी भरपूर प्रमाणामध्ये असतं. आणि इथे बघा त्याचा छोटासा नंदी बैल आहे, छान सजवलेला आहे हा पोळ्यासाठी. खेड्यामध्ये पाण्याची किंवा कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते. खास करून माझ्या माहेरी तर भरपूर प्रमाणामध्ये नळ येतात. सकाळी 5ला आले की दुपारी 12पर्यंत, परत संध्याकाळी 5ला आले की 8पर्यंत असतात. म्हणजे दोन्ही वेळ नळ येतात. आता इथे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे हा. इथे माझी आई करत आहे ज्वारीचे धापोडे. आता हे आमच्या विदर्भामध्ये फेमस आहे ज्वारीचे धापोडे. हे भाजून किंवा कच्चे पण खातात आणि हे वर्षभराचे करून ठेवतात, खायला खूप छान लागतात. तर हे आदल्या दिवशी पीठ आंबून दुसऱ्या दिवशी ते बनवतात. आणि खास करून आमच्या विदर्भामध्ये धापोळे जास्त करतात. कमीत कमी 5 ते 6 किलोचे ते वर्षभराचे वाळवणीचे करून ठेवतात. आता उन्हाळ्यामध्ये ते बनवल्या जातात. आता इथे संध्याकाळचे 5 ते 6 वाजलेले आहे. तर इथे मी थोडं तिखट काढत आहे. तिखट संपलेलं होतं म्हणून मग मिक्सरवर थोडं काढून घेते आहे. आणि इथे माझी आई स्वयंपाक करत आहे, कारण शेतातील मिरच्या आहे पण ते दळून आणायचं आहे. आणि मी पण इकडे माहेरी गेली की मग तिखट वगैरे तिकडनंच घेऊन येते, कारण छान शेतातील मिरच्या असल्यामुळे तिखट तिकडनंच आणते. तर इथे मी तिखट काढून घेते. आणि त्यानंतर इथे हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे. इथे माझी आई मिरच्या निवडत आहे, कारण त्या सर्व बारीक करून आणायचं आहे त्याचं तिखट. त्यामुळे वर्षभराचं एका वेळेस 3 ते 4 किलोचं तिखट करून आणतात. आणि ही आमच्या घराच्या बाजूला लागून असलेली शेती सध्या खाली आहे, पीक पाणी नाही, त्यामुळे मुले इथे क्रिकेट खेळतात. आणि मस्त असं मोकळं वातावरण आहे. अगदी आमच्या बाथरूमच्या भिंतीला लागूनच आहे, घराला लागून असलेली आहे ही शेती. इथे पाण्याचा ड्रम भरलेला आहे, कारण घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे 2-3 ड्रम भरून ठेवावे लागतात. तर बघू शकता इथे एक ड्रम भरलेला आहे. इकडे ते काकाचं घर आहे, इथे एक ड्रम भरलेला आहे. इथे टाका आहे, हे पण भरायचं आहे. आणि इथे बाजूनी गिट्टी वगैरे ठेवली आहे. इथे बंडी बैलाची जोडी, इथे इंधन आणलेलं आहे वर्षभराचं. आणि बघा आता मुलं इथे क्रिकेट खेळत आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहे. आणि इथे कपडे धुत आहे माझी आई, थोडे राहिलेले होते. आता हा आमच्या शेतीचा रस्ता. याआधी मी शेतीची पण टूर केलेली आहे. ही दुसऱ्यांची शेती आणि या बाजूला माझ्या आईची शेती. तर असं सध्या शेतामध्ये कुठलेही पीक नाही, त्यामुळे सर्व खाली खाली आहे. पण हवा खूप छान आणि मोकळं वातावरण आहे शेतीतील. एकदम अशी नॅचरल हवा असते शेतामध्ये. आपल्या सिटीमध्ये गर्दी, धूर, खूप गरमी वगैरे होतं, पण तसं खेड्यामध्ये काहीच नाही. एकदम ताजी आणि शुद्ध हवा. बघू शकता इथे ताळाचं झाड आहे. इथे ताळ लागायच्या आधी आता हे तोडलेलं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी इंधन होतं याचं पण. आणि इथे शेतीमध्ये जो सालगडी असतो वर्षभराचा, ते वखरण करत आहे. संध्याकाळचे 3 ते 6 दरम्यान थोडी ऊन कमी असते त्यामुळे. आणि या दुसऱ्या शेतामध्ये इथे चवळी लावलेली आहे, जो की माझा भाऊ मार्केटला नेऊन विकतो. तर सध्या ही छोटी छोटी याला शेंगा आलेल्या नाही अजून. इथे चवळी लावलेली आहे आणि त्या बाजूला बैलांसाठी चारा तो पेरलेला आहे. तर बघू शकता किती छान अशी चवळी आहे. त्या साईडला आंब्याचे झाडं आहे, भरपूर असे आंबे लागलेले आहे. आणि ते चवळीमध्येच घोड भाजी निघालेली आहे. रोज माझी ही भाजी आणत असते, छान लागते ही भाजी खायला. शेतामध्ये इतकं छान करमतं, खूप मस्त हवा असते आणि कुठलंही टेन्शन नाही, काही नाही. छान वाटतं शेतामध्ये. विशेष करून गावाकडे तर खूप छान वाटतं. बघू शकता हा बैलांसाठी चारा, कारण त्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरवं काही नसतं, त्यामुळे चारा पेरावा लागतो तो. आणि इकडे हवेमुळे भरपूर असे आंबे पडलेले आहे. काही माझ्या बहिणीच्या मुलांनी पण पाडले आहेत. तर असे रोज आंबे पडतात हवा आली की. आणि हा आमचा घराचा रस्ता सरळ जायला. परत संध्याकाळी मुलं क्रिकेट खेळत आहे. कुठलेही फी न देता मस्त मोकळ्या जागेमध्ये क्रिकेट खेळता येतो मुलांना. नाहीतर आपल्या शहरामध्ये मुलांना
समर कॅम्प लावा, कुठले क्लास लावा, पैसे दिल्याशिवाय कुठलंच काही खेळणं होत नाही. खेड्यामध्ये तसं नाही, मुलांना मनसोक्त खेळता येते. हे माझ्या आईचं नवीन घर. इकडे किचन आहे, अजून काम बाकी आहे, त्याच्यामुळे सिमेंट रेती सर्व या रूममध्ये ठेवलेलं आहे. या रूम पण छान अशा मोकळ्या केलेल्या आहे, छान अशी हवा येते आणि दारातूनच शेती वगैरे आमची दिसते. तर अशा पद्धतीने हे 3 ते 4 रूम बांधलेले आहे. कमीत कमी अजून 1 ते 2 महिन्याचं काम बाकी आहे, चालू आहे ते. कारण शेतकऱ्याचं घर म्हटल्यावर थोडं मागे पुढे काम होतंच, शेती पण पाहावी लागते आणि घराचं पण काम, त्यामुळे थोडं लेट होत आहे. आणि इकडे हे आमचं जुनं घर आहे, जे की इथे आता ते राहतात. पण छान असं थंड वातावरण आहे या रूममध्ये. मातीचं असल्यामुळे थंडावा असतो, गरमी कुठली जाणवत नाही. आणि इथे दाराच्या बाजूला अगदी देवपूजा ठेवलेली आहे, मोकळ्या जागेमध्ये बघू शकता. मस्त असं सजवलेलं आहे. इथेच असं देवाचं ठेवलेलं आहे, ओटा केलेला आहे आणि त्यावर छान देव ठेवलेले आहे. पण छान असं मोकळ्या याच्यामध्ये दारातून अगदी बघितलं तर देव दिसतात. इथे हा माझ्या चुलत भावाची मुलगी आहे, छोटीशी, छान बोलते ती. रोज सकाळी येते माझ्या आईकडे आणि बोलायला पण खूप छान आहे, क्यूट आहे अशी. सर्व लाड करतात तिचा. तर माझा असा होता गावाकडचा छोटासा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 1 ते 2 व्हिडिओ तुम्हाला गावाकडचे दिसणार आहे. त्यानंतर रेसिपीचे परत व्हिडिओ सुरू करेल मी. तर अशा पद्धतीने हे आमचं गावचं घर आहे आणि गावातील वातावरण. आवडलं असेल तर लाईक करा. बाय बाय.